घटना जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। नमस्कार, सर्व ग्रामस्थांना सूचित करण्यात येते की आज ग्रामपंचायतच्या वतीने इथं दलित स्मशानभूमीमध्ये नियोजित जागा अशी खुली करण्यात आली। त्यासाठी सर्वांना विनंती का इकडं तिकडं इतर ठिकाणी कुठं लहान बालकांना येण्याकरता या ठिकाणी तुम्ही त्याचं हे करू शकता। त्याच्या वतीने खूप दिवसापासून रखडलेला प्रश्न म्हणजे जे बालक असतात ज्यांचा छोट्या बालकांचा 0 ते 5 वर्षापर्यंत अंतिम विधी होतो, त्यासाठी जागा नव्हती, दूर जावं लागायचं जोगुशिरीला किंवा धरणाच्या कोपऱ्याला। तर सर्व ग्रामपंचायतच्या बॉडीच्या सहकार्यानं व सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने आज या दफनभूमीचं चालना सुरू झालेली आहे। सर्वांनी याचा उपयोग घ्यावा। धन्यवाद। आज रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी एखाद्या कुटुंबामध्ये नवजात बालक जन्माला आलं आणि ते जर दुर्दैवानं मृत्यू झालं तर त्याला दफन करण्यासाठी जागा नव्हती, त्याची व्यवस्था ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आजपासून त्याची सुरुवात झालेली आहे। मी ग्रामपंचायतच्या वतीनं आवाहन करतो की यानंतर 0 ते 5 वर्ष वयाच्या बालकांना दफन करण्यासाठी कुठेही इकडे तिकडे जाण्याची गरज नाही, तर ग्रामपंचायतच्या पाठीमागे स्मशानभूमीमध्ये याची व्यवस्था करण्यात आली। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल।